डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, एक कव्हर पॉइंट. पहिला चेंडू घेऊन कपिल पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फ्लॅटेड डिलिव्हरी चेंडूला उचलला आहे आणि झेल बाद, सुंदर झेल वाईडिश लॉंग ऑनला आणि पहिला गडी गाडत पहिल्या चेंडूवरती विकेट टेकर गोलंदाज कपिल पाटील. अत्यंत सुंदर असं आयोजन वनमंत्री चषक 2026 भोनकोडे गावच्या या स्वर्गीय गणपत शेठ नाईक मैदानावरती अत्यंत काटेकोरपणे आयोजन केलं गेलं आहे या स्पर्धेचं. तसेच या स्पर्धेवरती स्वतः जातीने लक्ष ठेवून आहेत ते हनुमानजी दळवी, नवमुंबईचे माजी सभापती, भोनकोडे 11 गावदेवी संघाचे अध्यक्ष. तसेच हनुमानजी दळवी यांच्यासोबत बद्दल बोलायचं झालं तर एक समाज कार्याच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहणारे, क्रिकेटला प्रोत्साहन देणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. मदत मग ती कोणत्याही वैयक्तिक स्वरूपाची असो किंवा सांघिक स्वरूपाची, नेहमीच ते त्या बाबतीत पुढे असतात. समाजसेवेच्या दुनियेतील नक्कीच एक राजा माणूस असतो त्यांना म्हणायला हरकत नाही. वळूया सामन्याकडे. तसेच या आयोजनामध्ये आपण जर पाहिलं तर खूप मोठं चांगलं सहकार्य गावदेवी भोनकोडे संघाच्या खेळाडूंचं आहे. यावेळेस चेंडू उचलला कव्हरच्या डोक्यावरून, फॅन्टॅस्टिक कव्हर ड्राईव्ह, षटकार. आमचे भोनकोडे गावचे एक समाजसेवक सन्माननीय विनोदजी म्हात्रे यांचा देखील आगमन होतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आज पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो. स्कोर 6 वरती, एक गडी बाद, 6 अशी धावसंख्या. आतापर्यंत 2 चेंडू झालेत पहिल्या ओव्हरमध्ये. कपिल पाटील गोलंदाजी करतोय. स्ट्राईकवर विशाल. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप स्क्वेअर कट केलाय, चेंडू जातोय बॅक पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. आक्रमक सुरुवात केली आहे तळवली संघानं. धावसंख्या 10 वर नेऊन ठेवली आहे. बघूया, जर विचार केला कपिल पाटीलचा पहिल्या चेंडूवर विकेट घेतला, त्यानंतर षटकार आणि चौकार खेचण्यात यश मिळालं बॅटरला. बघूया, कमबॅक करावं लागेल कपिलला आणि कपिल हा एक चांगला गोलंदाज आहे. यावेळेस पायावर आदळला चेंडू आणि बाद, लेग बिफोर विकेट. निश्चितच मला खात्री होती की कपिल पाटील कमबॅक करेल. अनुभव पूर्णपणे पणाला लावलाय तो कपिल पाटीलने. कारण मागच्या सामन्यामध्ये काल आपण पाहिलं कपिलने अप्रतिम गोलंदाजी केली होती. एक जबरदस्त फेल टाकला होता कपिल पाटील याने. आज देखील या भोनकोडे गावच्या मैदानावरती सुंदर गोलंदाजी. नवीन बॅटर चिंतामणी. चिंतामणी हा देखील एक आक्रमक असा फलंदाज आहे. आतापर्यंत अनेक सामने या चिंतामणीने गाजवलेले आहेत. बघूया आज या मैदानावर कशा प्रकारे खेळ करतोय. निश्चितच खेळपट्टीवरती टिकण्याची आवश्यकता, मोठी धावसंख्या ओढण्याची आवश्यकता. तुम्ही किती प्रॅक्टिस केली आहे, तुम्ही प्रॅक्टिस किती करता हे मात्र इथे सिद्ध होणार आहे या मैदानावर. बघूया कपिल पाटील पुन्हा बॉलिंग मार्क करता यार. षटकातला 5वा चेंडू घेऊन स्ट्राईकवर चिंतामणी. यावेळेस फ्लायटेड चेंडूला फिरवला आहे, गॅप मध्ये जातोय, परंतु फिल्डर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो डिक्लेअर मध्ये. एकूण 3 धावा मिळतील.
स्कोर 13 13 ऑन बोर्ड 13 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद 13 धावा. शेवटचा बॉल बाकी या ओव्हरमधला. स्ट्राईकवर पुन्हा एकदा चिंतामणी. कपिल समोर. बघूया कपिलने 2 विकेट जरूर घेतलेत. हा मात्र बुंध्यातला चेंडू. एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते. चेंडूला खणून काढलं होतं ते फलंदाज चिंतामणीने. ओव्हर संपली. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 14. 2 गडी बाद 14. चांगली धावसंख्या म्हणता येईल ती तळवली संघाची. 4 ओव्हरची मॅच आहे. हे पुढच्या फेरीतले सामने आहेत आणि सुरुवातीपासून अतोनात प्रयत्न अथक परिश्रम करून हे संघ पुढे आलेले आहेत. बघूया इथे कशा प्रकारे खेळ होतोय. कोणता संघ वरचढ ठरतोय. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज येतोय देवनाथ मडवी. स्ट्राईकला पुन्हा एकदा चिंतामणी. फिल्डिंग जशी आहे तशी कुठल्या प्रकारचा बदल या फिल्डिंगमध्ये पाहायला मिळत नाहीये. यावेळेस स्क्वेअर कट केला बॅकफुट जाऊन बॅकवर्ड बॅनच्या दिशेने. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. बाद. इकडचं दिसत नाही पंच त्यामुळे तुम्हाला विचारलं. राग नसावा. नवीन बॅटर योगेश मैदानामध्ये प्रवेश करतोय. चिंतामणी तंबूत परतला. वैयक्तिक 3 धावा काढून 10 धावा केल्या त्या विशालने आणि ज्ञानेश्वरला भोपळाही फोडता आलेला नव्हता. विनायक मात्र अजूनही खेळपट्टीवरती तग धरून उभा आहे परंतु विनायकच्या वाट्याला अजूनही एकही चेंडू आलेला नाहीये. आणि नवीन बॅटर योगेश बघूया कशा प्रकारे सामना करतोय. एकच चेंडू झालेला आहे देवनाथ मडवीचा आतापर्यंत. दुसऱ्या षटकातला पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्यात यश मिळाले. चला गेम स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. अजूनही बरेच सामने आहेत. योगेश तयार. यावेळेस जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल. कट अँड बॉल बाय देवनाथ मडवी. योगेश तंबूच्या आश्रयाला. व्हॉट अ कॅच. सुंदर फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल. लागोपाठ 2 विकेट. हॅट्रिकची संधी. पहिली हॅट्रिक झाली होती या स्पर्धेची आज सकाळीच नेरूळ संघाच्या नितीन. मला वाटतं नितीनने हॅट्रिक घेतली होती आज सकाळी. आणि बघूया दुसरी हॅट्रिक होते का आज. नेहरू संघाच्या अनाथने आज हॅट्रिक घेतली होती सकाळी. बघूया दुसरी हॅट्रिक या स्पर्धेची होते का. देवनाथ मडवीच्या समोर ही संधी आहे. नवीन बॅटर रवी येतोय. बघूया कशा प्रकारे रवी या चेंडूचा सामना करतोय. दबाव निश्चित असेल रवीवरती. बघूया प्रलोभन दाखवतो का रवीला. देवनाथ मडवी हॅट्रिक वरती राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेस बघूया पट्ट्यात बॅटच्या बॉल आला नाहीये. एज लागण्याची शक्यता होती परंतु हॅट्रिक हुकली आहे. डॉट बॉल. 3 चेंडू अजूनही शिल्लक या ओव्हर मधले. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव. सुंदर गोलंदाजी देवनाथची. टप्पा टाकतोय मिडल स्टंप वरती. त्याला वळवतोय ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडूला पुरेशी उंची दिली आहे आणि वेग देखील खूप चांगला आहे चेंडूमध्ये. पूर्णपणे बीट केला लागोपाठ 2 चेंडूवरती बॅटर रवीला. 2 चेंडू शिल्लक या ओव्हर मधले. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. फुलटॉस फायदा उठवता आला नाहीये.
चेंडू गेला तो मिळवला, फक्त एक धाव. धाव संख्या 16 वर, 4 गडी बाद 16. शेवटचा बॉल. पहिला चेंडू विनायकच्या वाट्याला आणि हा चेंडू डॉट बॉल. ओव्हर संपली. 2 ओव्हरच्या नंतर धावसंख्या 16. फक्त 2 धावा दिल्या देवनाथ मडवीने आणि गडी बाद केले 2 धावा देऊन 2 गडी बाद केले. अप्रतिम गोलंदाजी, परफेक्ट लाईन आणि लेंथ वरती केले गोलंदाजी. जबरदस्त स्पेल टाकतोय तो देवनाथ मडवी. आपल्या संघाला कुठेतरी फ्रंट फूटवर आणून ठेवलंय देवनाथ मडवीने. तिसरं षटक घेऊन गोलंदाज राजेश मडवी. स्ट्राईक वर दिसतोय तो रवी. यावेळेस पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये यॉर्करचा मारा. चेंडू खणून काढला जातोय तो चांगला टायमिंग शॉट मध्ये, परंतु शेवटच्या क्षणी चौकार वाचवण्यात यश मिळत आहे. चांगली फिल्डिंग वायडिश लांगॉनला, चांगला बॅकअप. 3 धावांनी स्कोर 19 वर. आता मात्र स्ट्राईक वरती विनायक. विनायक एक आक्रमक फलंदाज आहे तळवली संघाचा. बघूया, आतापर्यंत तरी त्याला फक्त एकच चेंडू मिळालाय विनायकला खेळण्यासाठी. खातं उघडायचं आहे त्याला अजूनही आपलं. राजेश मडवी समोर तयार. हो हो हो, पुन्हा एकदा यॉर्कर. सुंदर गोलंदाजी. विनायकच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये आणि तो येऊ दिला नाही तो गोलंदाज राजेशने. बघूया पुन्हा एकदा आता कुठला टप्पा ठेवतोय तो राजेश. यावेळेस लेग स्टंप वरती ग्लान्स करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला फाईन लेगला डिक्लेअर मध्ये. 20 वर धावसंख्या पोहोचते 20. 4 गडी बाद 20. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 3 चेंडू अजूनही शिल्लक. प्रथम फलंदाजी करतोय तळवली संघ. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर. सुंदर फिल्डिंग मिडॉनला. परफेक्ट लाईन लेंथ पकडली आहे गोलंदाज राजेश मडवीने. पूर्णपणे जखडून ठेवलंय तळवली संघाला आतापर्यंत. यावेळेस हो, दशरथ दादा पाटील यांच्या शब्दात सांगायला झालं तर पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठीमागून चोरी झाली. क्लिअर बोल्ड. पाठीमागून बोल्ड. बॉल सोडला, मागची एसटी उकडून गेला. शेवटचा बॉल आहे शिल्लक. यानंतर होणारा सामना आहे सारसोळे 11 आणि जोगाव यांच्यामध्ये. तर या संपूर्ण सामन्यामध्ये आपण आवाज ऐकाल एक आमचं गुरुत्वला व्यक्तिमत्व, मराठीमध्ये 100% कॉमेंट्री करणारे सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचा आवाज आपण ऐकाल या पुढच्या सामन्यामध्ये. निश्चितच काल देखील आपण ऐकला होता त्यांचा आवाज, परंतु आज देखील त्यांचा आवाज ऐकण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. अभिमन्यू आलाय शेवटचा बॉल खेळण्यासाठी तिसऱ्या षटकातला. तयार. यावेळेस ब्लॉक हॉल मधला चेंडूला खणून काढलाय, जातोय चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग झाली कारण टायमिंग सॉलिड होतं या शॉट मध्ये. हो हो, चेंडू लागलाय विकेट किपरला. फलंदाज रनआउट. धाव संख्या 22. अभिमन्यू तंबूत परततोय.
6 गडी तंबूत परतलेत तळवली संघाचे. धावसंख्या आहे 22. 6 बाद 22. 3 ओव्हर नंतर माझ्यासोबत आज सकाळपासून अविरतपणे स्कोरिंग करतायत आमच्या बोनकोडे गावचे एक अनुभवी स्कोरर सुनीलजी पाटील. निश्चितच त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण अजिबात त्यांनी उसंत घेतलेली नाही आहे. सकाळपासून कंटिन्यू स्कोरिंग करतायत. त्यांच्या बाजूला 3 ते 4 समालोचक येऊन गेले, परंतु त्यांचं स्कोरिंग मात्र अविरतपणे सुरू आहे. षटक क्रमांक 4 आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज येतोय. दत्ता मेहेर आणि स्ट्राईक वरती विनायक. नवीन बॅटर आलाय नॉन स्ट्राईकला बळीराम. दत्ता सामना करेल विनायक. दत्ताचा रनअप छोटासा आहे, परंतु त्याचं जे आक्रमण आहे ते अतिशय सॉलिड असं आहे. बघूया पहिला चेंडू खणून काढल्या चेंडूला सरळ लॉंग ऑफच्या दिशेने धावचीत बाद होईल. फलंदाज ओ हो 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 क्रीज मध्ये पोहोचला का नाही बघूया. अंपायर निर्णय देतील. आउट. अंपायरचा निर्णय आउट. डायरेक्ट हिट लागलेला आहे तो स्टंपला. बाद होतोय विनायक. धाव संख्या आहे 23 धाव संख्या. थर्ड अंपायर बाजी. ओके थर्ड अंपायर बघा जरा. रनआउट रनर बघायचा ना. ओके बघा. सॉरी हो मला माहिती. नवीन बॅटर मनोज आलाय. षटकातला दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज दत्ता. यावेळेस बॅकफुटवर गेला. स्क्वेअर कट केला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावेची डिमांड. 2 धावा पूर्ण होत आहेत. स्कोर 25 वर बसतोय 2 धावांनी. 4 चेंडू या इनिंग मधले शेवटचे शिल्लक आहेत. स्ट्राईकवर पुन्हा एकदा मनोज. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडूला. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग राजेश मडवीची. थ्रो चांगला येतोय आणि बाद. बळीराम धावचित बाद. एकही चेंडू खेळायला मिळाला नाही या बळीरामला आणि तंबूत परततोय. एका धावेने नाही. आता एक काढले ना. 26 वर धाव संख्या.
तळवलीच्या सगळ्या खेळाडूंना बॅटिंग माहिती वाटतं. शेवटचे 3 बॉल आहेत. चला बॅटर लवकर या, धावत या. शेवटचे 3 बॉल या इनिंग मधले शिल्लक. सारसोळी 11 आणि जुहगाव यांच्यामध्ये यानंतर सामना आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ धीम्या गतीचा चेंडू कट केलाय त्याला पॉइंटच्या दिशेने. 1 धाव. स्कोर 27 वर 27. विनोद पाटील तयार. शेवटचे 2 बॉल विनोद पाटीलच्या वाट्याला. बघूया यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ वेगवान चेंडू बीट केला पूर्णपणे विनोदला. धाव नाही. आणि आता लास्ट बॉल. स्कोअर वरती धावसंख्या अत्यंत माफक दिसते. धावसंख्या फक्त 27 आहे 27. शेवटचा बॉल इनिंग मधला. एक मोठा फटका लागला तर चांगला आकार येईल धावसंख्येला. बोल्ड, क्लीन बोल्ड. यष्टा उघडून टाकल्या शेवटच्या बॉलवरती. ब्रह्मास्त्र टाकलं. यॉर्करचा प्रयोग केला आणि याबरोबर इनिंग संपली. 28 धावांचा टार्गेट. 7 धावा प्रति ओव्हरच्या सरासरीने हे टार्गेट पार करावं लागेल ते सारसोळी संघाला. टॉस या पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो. सारसोळी 11 आणि जुहगाव. सारसोळी 11 आणि जुहगाव दोन्ही संघाचे कर्णधार. या लवकरात लवकर टॉस साठी आपल्याला या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. जुहगाव संघाचे कर्णधार आलेले आहेत. सारसोळी 11 कॅप्टन या. टॉस घ्यायचा आहे. तर आता टॉस होणार आहे इथे जुहगाव आणि सारसोळी 11 यांच्यामध्ये. बघूया टॉस का बॉस कोण होतोय. सन्माननीय गजाननजी दळवी आणि चंद्रकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होते. गजाननजी दळवी यांच्या शुभ हस्ते. टॉस कोण जिंकलाय हात वर करा.
जीवगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. तळवली संघाला विनंती आहे की फिल्डिंग लवकर लावायची आपण. आणि आपले फलंदाज पाठवायचे आहेत जीवगाव संघाने. माफ करा, फलंदाज पाठवायचे आहेत. सारसोळी संघाने आपले बॅटर्स पाठवा. चला लवकर फिल्डिंग लावा. तळवली संघाला विनंती आहे. ओपनिंग बॅटर्स देवनाथ मडवी आणि दत्ता मेहर. आणि पहिलं षटक घेऊन अभिमन्यू येतोय तळवली संघाकडून. बघूया सारसोळी संघाचा चक्रव्यूह कशा प्रकारे अभिमन्यू फोडतोय. चला खेळ सुरू करा लवकर. पंचांना विनंती आहे. मॅच 4 ओव्हरची आहे. काय जास्त पाहिजे का? चला खेळ सुरू करा. 28 धावांचा टार्गेट आहे. 28 टू विन इन लिमिटेड 4 ओव्हर्स मॅच. सारसोळी संघासमोर ठेवलंय ते तळवली संघाने 28 धावांचं टार्गेट. बघूया देवनाथ मडवी स्ट्राईकवर, अभिमन्यू बॉलिंग मार्कवर पहिलं षटक घेऊन. ऑफ साईडला सर्कलमध्ये 2 फिल्डर दिसत आहेत. ऑन साईडला 1 फिल्डर सर्कलच्या आतमध्ये. बाकी सर्व फिल्डर जे आहेत ते बाउंड्री लाईनवरती. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, डीप पॉइंट अशी फिल्डिंग तळवली संघाची. पहिला बॉल यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप जाणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू होतो तो डिक्लेअर मध्ये आणि एका धावेने इथे धावसंख्या अकाउंट ओपन होतोय ते सारसोळे संघाचं.
यावेळेस स्क्वेअर कट केला आहे पॉइंटच्या दिशेने आणि फलंदाज बाद. पूर्णपणे जाळ्यात पकडलं बॅटमॅन. देवनाथ मढवी तंबूमध्ये परततोय वैयक्तिक एक धाव काढून. चला बॅट्समन लवकर या, जास्त वेळ घेऊ नका, सामन्याला उशीर होतो, अजून बरेच मॅचेस आहेत. या धावत या, आपला फिटनेस दाखवा. शशी मेहर येतोय, दत्ता मेहरचा भाऊ शशी मेहर. दत्ता आणि शशी दोन्ही बंधूंची जोडी खेळपट्टीवर. चला गेम स्पीडअप करा, अन्यथा फायनलच्या ओव्हर कमी करावं लागतील. शशी तयार. यावेळेस पहिला चेंडू बॅटच्या मधोमध वाईड स्लॉग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय, षटकार. मॅग्निफिसेंट स्ट्रोक, मजबूत फटका आणि धावसंख्या 7 वर पोहोचते. आमचे बोनकोडे गावचे एक समाजसेवक सन्माननीय स्वप्नीलजी नाईक यांचं इथे आगमन होतंय. त्यांचं या वनमंत्री चषक 2026 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप स्क्वेअर कट केला बॅकवर जाऊन. बघूया, षटकार येतोय, लागोपाठ दुसरा षटकार. शशी मेहर आल्या आपले फलंदाजीचं कसब दाखवतोय. पहिला षटकार लगावला वाईडिश लॉंग ऑफला, दुसरा षटकार बॅकवर्ड पॉइंटला. षटकातला 5वा चेंडू. यावेळेस मात्र पायावर आदळतोय, बीट केलं धीम्या गतीने अभिमन्यूने आणि निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. 28 धावांचं टार्गेट, धावसंख्या आहे ती 13 आतापर्यंत. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केला आहे आणि हा षटकार पुन्हा एकदा. निश्चितच स्क्वेअर कट म्हटलं की त्याच्यामध्ये माहीर असलेले फलंदाज के श्रीकांत, वीरेंद्र सेहवाग यांची खास हुकूमत या शॉटवरती होती. ओव्हर संपले. पहिल्या ओव्हरच्या नंतर धावसंख्या 19. फक्त 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी सारसोळे संघाला. 18 चेंडू आणि 9 धावा. बघूया, जर आपण विचार केला तळवली संघाचा तर एक चांगला बॉलर आणावा लागेल. सामना जर शेवटपर्यंत न्यायचा असेल तर एक चांगल्या बॉलरची आत्ताच गरज आहे. 18 बॉल 9 धावा असं समीकरण. स्ट्राईकवर फलंदाज दत्ता मेहर. दोन्ही भावांची जोडी आहे. बघूया दत्ता कशा प्रकारे खेळ करतोय. इथे विकेट काढण्यात यश मिळतंय का तळवली संघाला. गोलंदाज आलाय योगेश. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला थर्ड स्लिपच्या दिशेने. डिक्लेअर मध्ये 1 धाव 1 धावेने. स्कोर 20 वर 20. अजूनही 8 धावांची आवश्यकता. जर थोडी मोठी धावसंख्या उभारली असती तळवली संघाने तर निश्चितच सामना टफ पाहायला मिळाला असता.
अटीतटीचा सामना झाला असता, परंतु आता मात्र सामन्यावरती वर्चस्व जे आहे ते सारसोळे संघाचं. यावेळेस फटका बसलाय, बघूया फिल्डर आहे का. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. 2 धावांचा इशारा. 2 धावांनी स्कोर वाढतोय, 22 वर पोहोचतोय. 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी सारसोळे संघाला. पुन्हा दत्ता सामना करेल. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट. बॅटची एज घेऊन चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंटला. डिक्लेअर मध्ये धावसंख्या एका धावेने 23 वर. 5 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा दत्ता तयार. पुन्हा त्याच पद्धतीने खेळला चेंडू त्याच दिशेने. डिक्लेअर मध्ये 24 वर धावसंख्या पोहोचते. एका चौकाराची गरज आहे सामना जिंकण्यासाठी सारसोळे संघाला. बघूया विकेट घेण्यात यश मिळतं का. यावेळेस चेंडू उचलला आहे सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने. चेंडू होतोय सीमारेषे बाहेर आणि याबरोबरच विजयी होतोय सारसोळे संघ. अभिनंदन सारसोळे संघाचं. हार्ड लक टू तळवली. जीवगाव संघ आपला डिसिजन. जीवगाव कॅप्टन निर्णय द्या लवकर.